आज या ठिकाणी प्रभाग 23 आणि 24च्या वतीने या ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जागर श्री शक्तीचा उत्सव एकनाथाच्या लाडक्या बहिणीचा हा इथे कार्यक्रम आणि हळदी कुंकू आयोजित केलं होतं। आणि या ठिकाणी ह्या प्रभागामधल्या 23 आणि 24 मधल्या सर्व महिला वर्गाने हजारो महिला या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या। आणि या कार्यक्रमाला आमचे उपनेते विजयजी नाटा साहेब, जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर साहेब आणि या नंबरचे संपर्क प्रमुख माननीय अंकुश बाबा कदम साहेब यांनी इथे उपस्थित दाखवून आमचा एक आणखी उत्सव वाढवला आणि या महिलांनाही त्यामध्ये उत्साह आला। आणि या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचे जितू दादा आणि आशुताई यांच्या माध्यमातून हा जागर श्री शक्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे आणि हळदी कुंकू आहे। एवढ्या मोठ्या संख्येने महिला आज पण संध्याकाळी 6 वाजेपासून आताचे 10:30 वाजे तरी या ठिकाणी उपस्थित दाखवले आहे। मला एकच सांगायचंय, आमचा जो पक्ष आहे शिवसेना, हा शिवसेना पक्ष समाजकारण करतो, राजकारण कधीच केलं नाहीये। आजपर्यंत निवडणुका आल्या तर आम्ही कधीच असे कार्यक्रम असे निवडणुका म्हणून घेत नाहीये, पण विरोधक निवडणुका आल्या ते कार्यक्रम घेतात। पण आमच्या पक्षामध्ये एकच आहे, 24/7 असा आम्ही अशी सेवा करत असतो लोकांपर्यंत। आमचा आज बघितलं असेल आमचे उपनेते नाटा साहेब पण बोलले भाषणामध्ये की कुठलाही काम असो, मग शाळा कॉलेजचा असो, आरोग्याचा असो, हॉस्पिटलचा असो, त्या ठिकाणी शिवसैनिकच हा त्या ठिकाणी आमचा मनुष्य त्या ठिकाणी पोहोचतो। मला एकच सांगायचं, मी खरोखर या ठिकाणी जे महिला उपस्थित आहेत, आमचे सगळे पक्षाचे नेते मंडळी आहेत आणि शिवसैनिक आहेत आणि इतर सर्व नागरिक आहेत प्रभाग 23 आणि 24चे, मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो। आणि त्यातून जास्त आम्हाला जे नेहरू पोलीस स्टेशनचं एक सहकार्य आज कार्यक्रम 10च्या नंतर पण असून थोडं आम्हाला 15-20 मिनिटं त्यांनी एक सहकार्य केलं, त्यांचेही मनापासून धन्यवाद देतो। परत एकदा महिला वर्गांचं मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो। नमस्कार, जय महाराष्ट्र। आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या इथे प्रभाग क्रमांक 23 आणि 24 च्या वतीने इथे बहुक्य संख्येने आपल्या इथे महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला होता। हा खरोखरच कार्यक्रम असा एवढा सुंदर होता की महिलांना आता 10 वाजायला आलेत तरी पण महिलांना असा कार्यक्रम अजून व्हावा असं वाटतो, पण वेळेच्या अभावी आपल्याला 10 वाजेपर्यंतच टाइम असतो। तर खरंच मी महिलांचे खूप खूप कौतुक करेन। आणि त्याचप्रमाणे आपल्या पक्षाचे शिवसेना पक्षाचे उपनेते विजयजी नाटा साहेब आणि उपजिल्हा प्रमुख पाटकर साहेब आणि आपले शिवसेना संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम यांनी आपल्या इथे या कार्यक्रमाला भेट दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानेन, धन्यवाद देईन। आणि त्याचबरोबर आपल्याला नेहमीच पोलिसांचं सहकार्य नेहमीच राहतं, त्याबद्दल मी पोलिसांचेही खूप खूप धन्यवाद देईन। आणि खूप छान प्रकारे हा कार्यक्रम आहे। शिंदे साहेबांचेही आभार मानेन की या महिलांसाठी खूप त्यांनी उपाययोजना पण केलेल्या आहेत, ते आपल्याला सर्वांनाही माहित आहेत। पण त्यातूनही मी एक सांगेन की लाडकी बहीण, खरंच शिंदे साहेबांच्या सर्व लाडक्या बहिणी हजारोच्या संख्येने इथे उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी सर्व महिलांचे खूप खूप आभार मानेन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।